तुटलेली किंवा मोबाईल पडला आणि त्याची काच फुटले, आरसा तुटले किंवा घड्याळाची काच तुटले किंवा खिडकीची काच तुटले, असं काही ना काहीतरी स्वप्नात येत असतं. थोडक्यात काय, काच तुटले असं बऱ्याच वेळेला आपल्याला स्वप्नात येत असतं. स्वप्नात जर काच तुटलेली आहे असं जर आलं तर ते शुभ की अशुभ, या बाबतीत बरेच व्हिडिओ असतील, मी सुद्धा बरेच व्हिडिओ बघितले, पण नक्की काय ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर कसं झालं, पुरातन काळात म्हणजे गरुड पुराणात काय सांगितलंय आपल्या हिंदू धर्मामध्ये की काच फुटणं म्हणजे स्वप्नात जर आलं असेल किंवा आपल्या रिअल मध्ये जरी काच तुटली तर ते अशुभ मानलं जातं. आपल्याला सुद्धा बघा, आपल्या सुद्धा घरात ना अचानक जर काच तुटली किंवा तुटलेला असा अजिबात आपल्याला घरात वापरून देत नाहीत, लगेच सांगतात की नाही ते अशुभ आहे, आपल्या घरात अजिबात वापरायचं नाही. तर जर तुमच्या स्वप्नात आलं असेल किंवा तुमच्या घरात तुटलेली असेल तर काय सांगतं बघा गरुड पुराणात. पहिलं एक म्हणजे तुमच्या कामात येणारा अडथळा. तुम्ही जर एखादं काम हातात घेतलं असेल तर त्यामध्ये अडथळा येणार आहे, ते काम तुम्ही काळजीपूर्वक करावं असं तुम्हाला पहिल्या म्हणजे स्वप्नात आल्यानंतर असं सूचित केलं जातं की तुमच्या कुठल्या तरी हातात घेतलेल्या कामात अडथळा येणार आहे आणि ते तुम्ही काळजीपूर्वक करा. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर स्वप्नात काच तुटलेला आलं असेल तर समजून जावा की आपल्या तब्येतीत काहीतरी म्हणजे बिघाड होणार आहे, आपण आजारी पडणार आहे. मग ते आपल्याला असं संकेत देते की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे थोडे दिवस तुम्ही स्वतः लक्ष द्या असं सूचित केलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे मनशांती. तुम्ही जर एखाद्या गोष्टीची काळजी करत असाल तर त्या गोष्टीतून अति विचार करून तुमचं मन असं डिस्टर्ब झालेलं असतं, मग ते मन शांततेकडे कसं जाईल याचा जरा विचार करा, असं म्हणजे त्या स्वप्नातून धरलं जातं. चौथी गोष्ट म्हणजे नात्यांमध्ये दुरावा. तुमचं एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं म्हणजे नातं घट्ट आहे किंवा तुमचं नातं चांगलं आहे तर त्यामध्ये थोडाफार दुरावा येणार आहे असं सूचित केलं जातं. म्हणजे तुम्ही त्या नात्याबद्दल कमी बोललं पाहिजे किंवा भांडणं होणार नाहीत, या सगळ्या काळजी घेतल्या पाहिजेत. थोडक्यात काय, गरुड पुराणात असं सांगितलंय की तुम्ही जे काही काम करणार आहे किंवा तुमचं आरोग्य असेल, नातेसंबंध असेल, कोणतीही गोष्ट असेल ती फक्त काळजीपूर्वक करा, कारण त्यामध्ये विघ्न येऊ शकतं. म्हणजे तो आपल्याला घाबरण्याचा कोणताही त्यांचा हेतू नाहीये, फक्त त्यांचं एकच मत आहे की तुम्ही जे काही करणार आहे ना ते काळजीपूर्वक करा आणि तुम्हाला आधीच सूचित केलं जात आहे असं पहिल्या काळापासून सांगत आलेली आहे. पण आता सध्याच्या जगात काय चाललेलं माहितीये, आता आपण सगळे पॉझिटिव्ह विचार करतो, अरे हे असं काही नसतं, काच तुटली किंवा काही तुटलं तर काच तुटली किंवा तडा गेला तर आपण असं म्हणतो अरे ती जुनी वस्तू होती, कधी ना कधी ती तुटणारच आहे, त्याला कधी ना कधी तडा जाणारच आहे. त्यामुळे जर तुटलं असेल तर असं समजा की आपल्या किंवा स्वप्नात आलं असेल तर असं समजा की आपल्या मनातील बरेच दिवस झाला आपण काहीतरी बघा राग, द्वेष, असं ईर्ष्या मनात दाबून ठेवलेली आहे, त्याचा उद्रेक झाला आणि तो आपल्या या स्वप्नांच्या स्वरूपात बाहेर पडला असं सुद्धा हल्ली सांगितलं जातं. किंवा जर समजा तुम्ही हातात म्हणजे बेसावध असला आणि अचानक हातातून काचेची भरणी पडते किंवा काचेवर तडा जातो, हे बेसावध असताना घडलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याचं पण काही टेन्शन घ्यायचं नाही. हल्ली अशा बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या जातात. मग जर आपलं कसं होतं म्हणजे नक्की कुणाच ऐकायचं. तुम्हाला जर या संदर्भात बाबा स्वप्नात जर आपल्या काच तुटलेलं जर आलं असेल तर यात हे शुभ आहे की अशुभ, प्लीज तुम्हाला जर माहिती असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की बाबा हे शुभ आहे का अशुभ आहे. तर कधी कधी हल्ली काय सांगितलं जातं बघा की सतत तुम्ही काळजी करत असाल किंवा एखाद्या गोष्टीचं वारंवार टेन्शन घेतलं असेल किंवा एखादं तुम्ही काम हातात घेतलं असेल तर ते काम पूर्ण होणार आहे असं सुद्धा संकेत दिले जातात. म्हणजे हल्लीच्या जगात आपल्याला सगळे शुभ संकेत सांगितले जातात की काच तुटली तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर आता काय तरी पण आपलं मन मानत नाही, कारण आपल्याला आपल्या घरातून पूर्वीपासून सांगितलेलं असतं. तर काय करायचं सांगू, सकाळी रोज उठल्यावर जर तुमच्या स्वप्नात रात्री झोपून उठल्यावर असं आलं असेल तर एक तुळशीला पाणी घालायचं, कारण असं समजलं जातं की आपल्या दारातील तुळस आपल्या घरात येणारी सगळी निगेटिव्ह ऊर्जा तिथंच बाहेर थांबवत असते. त्यामुळे तुळशी मातेला पाणी घालायचं, तिला मनापासून प्रार्थना करायची की बाबा काही संकट येऊन देऊ नको आणि आले तर त्याला सामोरं जाण्याची ताकद दे, किंवा आपल्या देवाला प्रार्थना करायची, हनुमान चालीसा म्हणायची, असं जे काही थोडेफार मंत्र सांगितलेले आहेत ते म्हणायचं. काही होत नाही, फक्त ना पॉझिटिव्ह राहायचं, चांगला विचार करायचा. हल्ली आपण बघतो आपल्या मोबाईलची फक्त एक एवढं आहे, ही गोष्ट मला माहिती आहे की आपल्या मोबाईलची जो काच असते ना ती कधीच तुटलेली वापरायची नाही. हल्ली आपण काय करतो, जाऊ दे कुठे सारखी चेंज करायची, आणि तुम्हाला माहिती आहे मोबाईल थोडासा जरी पडला तरी त्याची काच तुटत असते ना, आपण तुटलेली काच घेऊनच मोबाईल वापरत असतो. त्यामुळे ना निगेटिव्ह गोष्टी भरपूर आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. कसं असतं म्हणजे असं समजलं जातं की काचेत निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करण्याचा सगळ्यात जास्त गुणधर्म आहे आणि
मोबाईल तर आपल्या हातात असतो, आजूबाजूला असतो, त्यामुळे तर आपण बऱ्याच वेळेला निगेटिव्ह गोष्टींमध्ये राहत असतो. त्यामुळे जर तुमच्या मोबाईलची जर काच वारंवार तुटत असेल ना, तर ती पण एक काळजी घ्या, चांगला ग्लास बसवून घ्या, तुटणार नाही याची काळजी घ्या. आणि शक्यतो कसं आहे, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहायचं. काही नाही होणार, स्वतःला जेवढं पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं बोला, असं काही गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि खरंच काच तुटलेली आणि स्वप्नात आलेलं शुभ आहे का शुभ, प्लीज फक्त एकदा कमेंट करून सांगा. कारण मला पण नक्की माहिती नाही, मी थोडाफार अभ्यास केला त्याच्यामुळे माझ्या ह्या गोष्टी लक्षात आल्या. कारण प्रत्येक जण वेगवेगळं कारण सांगत असतं, नक्की कोणावर विश्वास ठेवायचा. हा व्हिडिओ इथंच थांबवते, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.